काय बोलता मग बाकी मजे ना? ज्या दिवशी तुम्हाला मनापासून जाणीव होईल ना की ही जीवन एक आहे, मी एकदाच जगणार. समोरचा माणूस व्हेंटिलेटरवर आहे, कवा त्याची फाटी जातील सांगता नाहीत नाही. यो सांगता माराच्या अगोदर व्हिडिओ बघा. अरे त्याला जाणीव व्हायचं दिवस गेलं, खाटाव पारले तो ना, आता सांगतो व्हिडिओ बघा. अरे काय व्हिडिओ बघा. माझं असं असतं की त्याच्या आईला 4च दिवस जगायचं, पण असं जगायचं ना मित्रांनो. डॉक्टर बोलला कवा बी खटल तो 4 दिवस पण जगू नाही शकत. कंडिशन जाम सिरियस आहे. ह्यानं ती बोलला म्हणून ती करायचं, त्यानं ती बोलला म्हणून ती करायचं नाही. तुम्हाला जी वाटते ती करा, भलं त्यातनं हाराच. अरे तुझ्यासारखा नसलेला बरा. माराच्या आधी जर ही व्हिडिओ कोणाला दाखवली, बाजूला जे 4 जण बघायला आले ते पण मरतील. मोटिवेशन देते का डिप्रेशन मध्ये टाकतं त्याच समजत नाही. तर आज आपण याच्यावर बोलणार आहोत, फाटलेला मोटिवेशन स्पीकर. तर या कानान तेल टाकून व्हिडिओला आपण सुरुवात करू. या सोशल मीडियावरती रोज तुम्हाला हजारो व्हिडिओ बघायला भेटतात, पण ह्याविषयी कुणी काय बोलत नाही. गोष्ट नंबर 1, सध्या आपल्या भारतामध्ये डासांचं एवढं प्रमाण वाढलंय ना मित्रांनो. काही दिवसापूर्वी लोकराव कुठेही वट्ट्यावर कट्ट्यावर बाहेर अंगणात चौकात कुठेही झोपायचे, पण सध्या ते शक्य नाही. माणसाचा प्रॉब्लेम माणसाच्या चड्डीसारखा आहे, साधा ना काल बरबच. कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम असतं, कोणाला लाठीचा प्रॉब्लेम असतं, कोणाला खाया पियाचा प्रॉब्लेम असतं. पण याच्या बोलण्यानुसार समाजाला प्रॉब्लेम काय आहे? मच्छरांचा. कोण नालायक मनुष्य जातीचा प्राणी आहे ज्याला मच्छरांच्या नांदी लागायला टाइम आहे? समाजाला प्रॉब्लेम तर काही आहे नाही. महेश मोठे नावच समाजाला लय मोठा प्रॉब्लेम आहे. माणसाला राव खायला प्यायला झोपायला आहे, मोबाईल आहे हातामध्ये, आई वडील तुमची सगळी काळजी घेते ते. त्या माणसाला डिप्रेशन याचं कामच काय? काय कमकुवत होत चालली राव पिढी. काय तगडी माणसं होती राव आपली. वर्ष दवाखाना नाही. यो याचा अभ्यास आहे. ज्याच्यावर मोबाईल नव्हता ते सुखी होतं, ज्यांच्यावर मोबाईल आहे ते डिप्रेशन मध्ये आहेत. अरे केल्या मोबाईल असो वा नसो, होता तर तो माणूसच ना. फरक आवराच आहे का? आणि सांगायला प्लॅटफॉर्म नव्हता ना, आता सांगायला प्लॅटफॉर्म आहे. मोबाईल तर तुझ्यावर बी होता, सुखी तर तू पण होता, पण शेवटी बँकॉक मध्ये चोरी तर केलीच ना तुम्ही. मी जेलमध्ये का गेलतो हे फक्त तुम्ही गुगलला जरी टाकलं ना, महेश मोठे बँकॉक, कारण माझी केस होती चोरीची मोठी. काय झालं? कुठे गेलं तुझं सुख डिप्रेशन? लोकांच्या थोबारावर चिखल बघायच्या आधी स्वतःच्या थोबारावरला साफ करायचा. तोंड वरते करून सांगतं मी चोरी केली होती. अरे लाज धर का? त्या बी पचवायला शिकले. मित्रांनो मी शिकलोय ती पचवायला. आणि पचवायला काय? लाज पचवायला. याच्या पुरं डोका पडला तर रागात नाही निघणार. अख्ख्या धरती लोकमध्ये कोण चुत्या असेल तर यो चुत्यागिरीला पण यांनी धंदा बांधून ठेवले. मी सध्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये आलेलो आहे आणि मी खूप मोठ्या शहरात वाढलेलो आहे. मी खूप मोठ्या देशात नोकरी करतो. सो ही पहा आमची शेती. तुम्हाला असलं व्हिडिओ बघायच्यात का माझ्याकडनं? नाही बघायचं आम्हाला तुझ्या अशा व्हिडिओ. उरलेला बांध स्वतःच्या नको घालून घेऊ. ज्याच्या डोक्यान किरी झाल्या तोच तुझ्या व्हिडिओ बघत असेल. प्रश्न बी यायचाच ना उत्तर बी यायचाच. 1 नंबरचा डबल ढोलकी आहे यो. एकदा सांगतं मी या मातीतला गावठी पोरे आहो. मी आहे गावठी पोरगा, मी आहे ह्या मातीतला. नंतर डू यू नो वाय आय केम बॅक टू होम? वाय आय केम बॅक टू माय मदरलँड? बिकॉज आय वॉज लिटल बिट लॉस्ट इन जॉब, मनी, फेम. यू आर राईट ब्रो. आता कुठे गेला तुझा गावठीपणा? कुठे गेली तुझी माती? खाल्ली ना माती. यो याच्या शब्दावर कायम राहणं म्हणजे चंद्रावर पाणी भेटण्यासारखं आहे. नाही कवा चंद्रावर पाणी भेटणार, नाही कवा यो याच्या बोललेल्या शब्दाला मान देणार. नशीब यो दारूने पेत नाही तर लोकांना पिऊन सांगला असता घरदार सोरा ना माझ्यासारखा बाहेरचा पैसे कमवायला. बस मला फक्त आता एवढं सांग, पिऊन तुम्ही लोकांना घरातने ना सोरा लावली? लोक मायामुळे घर सोडून गेलेत ना, त्यांनी मला तुम्ही प्रूफ द्या घर सोडून गेलाय कुठे आहे. तुम्हाला घरी यायचं पैसे द्यायचं काम माझं आहे. तुम्हाला घरी परत घरच्यांना भेटवायचं काम माझं आहे. अख्ख्या पृथ्वी तलावर जर मला कोणी विचारला का ज्ञान देणारा चुतिया कोण, तर तू छुत्या तू छुत्या. याचं ऐकून ज्यावेळी घरा सोडल्या ना ती 30 लोक जी घर सोडताना सांगतात सकाळचे आहे मी येता ना, डायरेक्ट रातचे घरा येतात. या हेपल्याचं ऐकून तुम्ही घर सोडले. यांनी बाहेर जाऊन पैसा तर काही कमवला नाही, नव्हती ती बी इज्जत घालून आले ना. आता यो सांगतं हजारो लोक कामावरती चाललेत, हजारो लोक पैसे कमवायला चाललेत, पण या पैशाला काहीच किंमत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेत नाही. ठीक आहे काम धंदा सोडा, आता जिम लावा, बॉडी बनवा, शरीरावर लक्ष द्या. जिमची फी भरायला आईसवाल्या पैसे घ्या ना, प्रोटीन ना डाईटचा खर्च बापसवाला घ्या आणि सुखी राहा, तंदुरुस्त राहा. पैसा जीवनात नको, फक्त शरीरावर लक्ष द्या. समजला? मेन मोटिव्ह काय याचपासून? बॉडी, पैसा नाही. सगळ्यात महत्वाचं काय? हे कागद कमवा. तुम्हाला वाटतील बरं काय येडापण आहे काय पण ह्याला करा, पण हे कागद कमवा. हे कागद कमवले ना जीवन लय सुखी आहे हो. तुम्हाला रोज सोन्याचा घास आहे. यो ज्ञानी माणूस खालच्या वरते नेऊन वर्षा वापस खाले आणतं. आरोग्य सुखी ठेवायचं असेल तर पैशाच्या मागं धावू नका ना, सुखी राहायचं असेल तर पैसा कमवा.
मी दोन्ही पण नाही करत. सिलेंडरच्या पायपण फास घेता आता. बोला ना दादा, मला सारखं सारखं विचारू नका जीवन कसं जगायचं, जीवन कसं जगायचं. मी ऑलरेडी सांगितलंय भरपूर दिवसापूर्वी. असा कोण बकरी केकू आहे जो या मुंगशाला विचारतं जीवन कसं जगाचा. जीवन जगा नाही तर नका जगू, पण याला नका विचारू का जीवन कसं जगू. गेला बाहेर पैसे कमवायला, तिथं केली चोरी, आला वापस, गेला केरळला, झाला भिकारी. ना तुम्ही याला विचारता पैसे कसा कमवू. ना जर तुम्हाला याच्यासारखा जगाचा असेल तर तुम्हाला ठेवायला लागेल याच्यासारखा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. यो नारळाच्या त्या झाडावर चरले ज्या झाडावर आजपर्यंत उडणारा एक पण पक्षी पोचला नाही. हा फोटो याच वर्षी मी जेव्हा केरळमध्ये भिकारी होतो, ऊन लागत होतं, तेव्हा अपलोड केलता. यो जेव्हा भिकारी झाला तेव्हा यांनी इंस्टावर पोस्ट टाकली ना कॅप्शन टाकला का गाईज आज फायनली मी भिकारी झालो. मोबाईल काढून इंस्टावर पोस्ट टाकस तवर कांच्या गोष्टींनी भिकारी होता तू. स्वतःच्या भिकारीपणाला पण यांनी धंदा बनवून ठेवले. दर 2 व्हिडिओ सोडल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ बोलतं भिकारी झालो. केरळमधनं भिकारी होऊन घरी आलतो ना, काही दिवसापूर्वी भिकारी होतो. लोक झालेल्या गोष्टी मागं ठेवताना पुरं चालतात, पण यांनी झालेल्या गोष्टीला धंदा बनवून ठेवले. कामं बी अशी करतं का स्वतःचा सत्कार स्वतःलाच करायला लागतं. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी जो तुफान आलता त्यानं वाहून का नाही गेला तू. बिनला जे व्हा, पण एवढं पण नका होऊ का स्वतःचा सत्कार स्वतःलाच करायला लागल ना. तो हार बघा याच्यापेक्षा बरा हार तर आमच्या बाया मैथावून येतात. अरे तो हार तर चांगला घ्यायचा मोटिवेटर. मी नक्की कोण आहे आजपर्यंत ना कधी ठरलंय नाही, इथून पुढे पण ठरेल. तू या ब्रह्मांडाचा चुतिया, स्वतःचा स्वतःला माहित नाही कोण आहे. अरे मला तुझी लाचारी दिसते याच्यानं. काल्या मिरीचा चहा याच्या तोंडावर फेकून मारा तवा तरी जागा होली. पुण्यातल्या कुठल्या बी रील स्टारनं सारस बागेत यावं ना, असं मिट पण असा व्यायाम करून दाखवावा. अरे चमनगोटी यो व्यायाम आहे, व्यायाम आहे यो. आता बाजूवालीच्या पोऱ्याला आणला ना तर तो उलटा लटकल तुझ्या पगारावर. नाही यो एवढा फिटनेस लेवल आहे ना, यांनी तब्बल 8 दिवसांनी याच्या बॉडीमध्ये फरक आणले. मित्रांनो, पाठीमागचा 8 दिवस झालं रोज व्यायाम करतोय. कसं बॉडी चेंज व्हायला लागले ना. लोक 5-5 वर्ष घसतात तरी त्यांची पानाने फिरत नाही. यो बुरशी लागलेल्या शिंगदाणा 8 दिवसांत फरक झाले सांगतं. असा कंचा व्यायाम आहे ज्यानं 8 दिवसांना फरक पडले. पहिली गोष्ट, खाली बसला ना हात न टेकवत उभं राहायला पाहिजे. जर असं मांडी घालून बसलो मी तर उठताना तडकी फळ उठायला पाहिजे. शाब्बास. या करून जर बॉडी बनत असेल ना तर मला नाही बनवायची बॉडी. मार्केटमध्ये जे बॉडी बिल्डर आहेत त्यांची बी काही इज्जत आहे का नाही. उठा कशाला एवढी प्यायची. जिथं चालले तिथं बी यो सुकान जाई नाही. रस्त्यात परलेला बेवडा भेटला त्यान बी याला कंटेंट दिसला. बघा आज मी सुद्धा 20-25 दिवस झालं कम्प्लिटली बंद केलंय, कारण हे असलं हसू होतं समाजामध्ये, कळलं का. 25 दिवस झालं तुला दारू सोडून, त्याच्या आधी समाजात तर तुझा बी हसू होत होता ना. मित्रांनो, मी शिकलोय ती पचवायला. आणि पचवायला काय, लाज पचवायला. आजचा हेलपाड्यास आला बस झाला. आजच्या व्हिडिओची समाप्ती मी इथंच करता. मला बी जायचं आता मुटकं उतरवाला. चला मग येता.